आप देख रहे हैं भवानी टाइम्स। गोंदिया जिल्ह्यातील आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम आणि जिल्हा परिषद सदस्यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव वर्षानिमित्त एक विशेष कार्यक्रम आयोजित केला। या कार्यक्रमात 10वी आणि 12वी मध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमात विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक यशाबद्दल सन्मानित करण्यात आले, ज्यामुळे त्यांच्या मेहनतीचे कौतुक झाले। याशिवाय सामाजिक कार्यात महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या महिलांचेही यावेळी साल आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। आमदार संजय पुराम यांनी कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थ्यांना प्रेरणा देताना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याची महत्त्वता सांगितली। त्यांनी विद्यार्थ्यांना अहिल्याबाईंच्या जीवनातील संघर्ष आणि त्यांच्या कार्याची माहिती दिली, ज्यामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल आणि त्यांचा आदर्श समोर ठेवता येईल। कार्यक्रमात उपस्थित वक्त्यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याची गहराईने चर्चा केली आणि त्यांच्या जीवनातील संघर्षाची कहाणी विद्यार्थ्यांना सांगितली। या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली आणि त्यांनी आपल्या शिक्षणात उत्कृष्टता साधण्याची प्रेरणा घेतली। या विशेष कार्यक्रमामुळे स्थानिक समाजात एक सकारात्मक संदेश पसरला, ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याबद्दल अधिक जागरूकता आणि प्रेरणा मिळेल। अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचा जयंती कार्यक्रम सुरू आहे। त्यानिमित्ताने भारतीय जनता पार्टी आमगाव देवरी विधानसभाच्या वतीने महिलांचा सत्कार, विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा सत्कार अशा प्रकारचा कार्यक्रम या त्रिशताब्दी निमित्त आयोजन केलेला आहे। निश्चितच ज्या मातांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी जी सती प्रथा बंद केली, बालविवाह बंद केला, पुनर्विवाह सुरू केला आणि पतीच्या मृत्यूनंतर त्यांनी समस्त राज्य सांभाळला आणि एक कमी कालावधीमध्ये चांगला संदेश त्यांनी या महाराष्ट्राला दिलं, अशा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा त्रिशताब्दी कार्यक्रम मोठ्या थाटामाटात आमगाव देवरी विधानसभामध्ये सुरू आहे। आज जवळपास 250 विद्यार्थी विद्यार्थिनींचा सत्कार झाला। जवळपास आज 5 महिलांचा सत्कार देखील झाला। 300वी त्रिशताब्दी जयंती राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजन केलेलं आहे। साधारणतः 600 ते 700 विद्यार्थ्यांचा सत्कार आमगाव विधानसभेमध्ये करत आहोत। कारण एकच उद्देश आहे की विद्यार्थ्यांची आमची भेट व्हावी, त्यांचा आमचा परिचय व्हावा, त्यांना कुठे भविष्यात अडचण निर्माण झाली तर आम्ही त्यांच्या संपर्कात राहावं, यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं। तसंच त्या पद्धतीने त्यांना पुढील भविष्याच्या शुभेच्छा देण्यासाठी सुद्धा ह्या कार्यक्रमाचं आयोजन होतं। तसंच राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या निमित्ताने यांचा प्रचार प्रसार व्हावा, यांनी समाजासाठी खूप काही काम केलेलं आहे, ते समाजापर्यंत जावं, हा सुद्धा या कार्यक्रमामागचा उद्देश होता। या अहिल्याबाई होळकर यांनी महिलांसाठी खूप मोठं काम केलं होतं। 17व्या शतकातला त्यांचा इतिहास आहे, त्यांच्यानंतर आपल्या जिजामातांचा इतिहास आहे, सावित्री मातेंचा इतिहास आहे, परंतु 17व्या शतकात त्यांनी इतकी मोठी क्रांती केली, त्यामुळे त्यांच्याच विचारधारेवर ओम शांतीचं काम, नरेंद्र महाराजांचं काम, गायत्री परिवारांचं काम, आशुतोष महाराजवाल्यांचं काम, असं अनेक विविध क्षेत्रामध्ये महिला आमच्या काम करत आहे। त्यामुळे अहिल्याबाईंच्या जीवनावर आधारित ते काम करत आहे, त्यामुळे आम्ही त्यांचा सत्कार केला। आप देख रहे हैं भवानी टाइम्स।